नमस्कार मंडळी, तृप्तीच डेली रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज मी बनवली आहे अख्खे मसूर आणि तांदळाची खिचडी। अतिशय साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने ही खिचडी बनवलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी अख्खे मसूरची डाळ घेतली आहे। डाळ आणि तांदूळ हे दोन्ही समप्रमाणात घेतलेले आहे मी। सर्वप्रथम डाळ आणि तांदूळ आपल्याला छान धुवून घ्यायचे स्वच्छ असे 3 ते 4 पाण्याने। त्यानंतर कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतले मी। तेल मस्तपैकी तापवू द्यायचे आपल्याला। तेल तापलं की त्यामध्ये मी थोडे खडे मसाले टाकले, जसं की तेजपत्ता, एक दालचिनीचा छोटासा तुकडा, चक्रफूलचा तुकडा, थोडेच खडे मसाले वापरलेत मी। त्यानंतर यामध्ये टाकून घेतले जिरे आणि मोहरी। जिरे मोहरी देखील मस्त तडतडू द्यायचे आपल्याला, जेणेकरून पूर्ण फ्लेवर छान तेलामध्ये उतरला पाहिजे। जिरे मोहरी तडतडून झाले की मग यामध्ये टाकून घेतलेत शेंगदाणे। शेंगदाणे देखील छान तळून घ्यायचे, म्हणजे खिचडी खाताना खूप छान लागतात हे शेंगदाणे। आणि एका बाजूला मी खिचडीसाठी पाणी गरम करायला सुद्धा ठेवलेलं आहे, कारण आपण खिचडीसाठी गरम पाणी वापरणार आहोत, त्यामुळे छान चव येते खिचडीला। आता यानंतर शेंगदाणे वगैरे आपले छान तळून झाले की त्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतला आहे। कढीपत्ता देखील मस्त तडतडू द्यायचा आहे। मग टाकून घेतले आहेत 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। आणि मी येथे एक मध्यम आकाराचा बटाटा आणि एक मध्यम आकाराचा कांदा देखील चिरून घेतला आहे। यामध्ये आपण आता कांदा टाकून घेतला आहे। कांदा मस्त आपल्याला परतून घ्यायचा आहे, लालसर सोनेरी रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला। येथे कांदा बऱ्यापैकी परतून झाला आहे। आता यामध्ये मी बटाटा टाकून घेते। हा बटाटा देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये। हे सर्व मिश्रण असंच 1 ते 2 मिनिट परतून घेऊयात। आणि त्यानंतर आपल्याला टाकून घ्यायचे आहेत रोजच्या वापरातील काही मसाले। हे परतून झालं आहे आपलं। आता यामध्ये मी टाकून घेतली अर्धा छोटा चमचा हळद। त्यानंतर टाकले अर्धा चमचा लाल तिखट, हे घरी वाटलेलं लाल तिखट आहे। त्यानंतर टाकून घेते मी कांदा लसूण मसाला। मी इथे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला वापरला आहे। आणि त्यानंतर वापरला आहे 1.5 चमचा गरम मसाला। माझ्याकडे जो गरम मसाला आहे त्यामध्ये ऑलरेडी तिखट आहे, त्यामुळे मी तिखट हे कमी प्रमाणात वापरलं आहे। आणि त्यानंतर टाकून घेऊयात मीठ। मी येथे जवळपास 1.5 चमचा मीठ वापरलेला आहे। तिखट मसाले किंवा मीठ तुम्ही हे चवीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात वापरू शकतात। हे सर्व आपण छान परतून घेऊयात। हे मसाले तेलामध्ये छान मिक्स झाले पाहिजेत, छान परतले गेले पाहिजेत। एखाद मिनिट हे सर्व मिश्रण परतून झालं की त्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ जे स्वच्छ धुवून घेतलेत ते टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी येथे डाळ आणि तांदूळ यामध्ये टाकून घेतलेत। हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण। 1 ते 2 मिनिट हे सर्व छान परतून घ्यायचे आपल्याला तेल आणि मसाल्यांमध्ये। तांदूळ छान तेलामध्ये परतले गेले की त्याची एक वेगळी छान चव लागते। तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा। एखाद मिनिट हे आपण छान परतून घेतले तेलामध्ये। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। मी येथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे खिचडी देखील छान शिजते आणि छान देखील लागते। येथे मी जवळपास 4 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे। मला खूप मोकळी खिचडी नाही बनवायची आहे, थोडी घट्टसरच खिचडी बनवायची आहे, त्यामुळे मी पाणी थोडं जास्त वापरले। तुम्हाला जर मोकळी खिचडी आवडत असेल तर तुम्ही थोडं कमी पाणी वापरलं तरी देखील चालेल। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते मी। पाण्याला थोडी उकळी फुटताना दिसलं की लगेच आपण झाकण लावून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता थोडी उकळी आली पाण्याला। आता मी याला झाकण लावून घेते। मी येथे कुकरला 3 शिट्ट्या काढून घेतल्या। 3 शिट्ट्यांमध्ये ही खिचडी छान अशी शिजते। आणि कुकरची पूर्ण वाफ निघाली की त्यानंतरच आपण झाकण उघडायचे कुकरचं। तुम्ही बघू शकता मस्त शिजली आहे खिचडी। मला थोडी घट्टसरच बनवायची होती आणि ही घट्टसरच बनली आहे छान अशी खिचडी। ही एका प्लेटमध्ये मी काढून घेते आता। अतिशय चवदार ही खिचडी लागते, तेवढीच पौष्टिक देखील आहे। तुम्ही अशा पद्धतीने एकदा ही खिचडी नक्की बनवून बघा, तुम्हाला देखील नक्की आवडेल। थोडासा कोथिंबीर टाकून घेतला आहे मी वरतून। चला तर मग या मग खिचडी खायला। इतर डाळी वापरून आपण नेहमीच खिचडी बनवतो, एकदा अख्खे मसूरची डाळ वापरून देखील खिचडी नक्की बनवून बघा। कधीतरी काहीतरी हलकं खायचं असेल तर ही खिचडी एकदम बेस्ट ऑप्शन आहे।
तुम्ही बघू शकता एकदम मस्त दिसते खिचडी. जेवढी छान दिसते त्यापेक्षाही जास्त चवीला छान आहे आणि अतिशय पौष्टिक देखील आहे. चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते. आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.